आज मंडोगन फराटा येथे ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी व लोकांची येथे येणाऱ्या ग्राहकांचे जे हाल होत होते त्या निमित्ताने होमगार्ड म्हणून नेमणूक केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं कामकाज हे चांगलं असल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे। चांगलं काम करत असताना आज त्यांच्याबद्दल एक प्रतिक्रिया आपल्याकडे आली, त्यामुळं त्यांची ही प्रतिक्रिया आपल्याला घेणं आवश्यक पडलं आणि घ्यावीशी लागली। त्याबाबत आपण त्यांना आता विचारणार आहोत। आपल्याबद्दल एका छोट्या शेतकऱ्याने सांगितलं की आपण त्यांचा माल या ठिकाणी बसण्यास आपण त्यांना विक्री व्यवसाय करण्यासाठी विरोध केला। ग्रामपंचायत प्रशासनाने मला या ठिकाणी आठवडे बाजार असतो आपला शुक्रवारचा, तर स्थायिक लोकांची वर्दळ होते, खूप ट्रॅफिक जाम होतं, लोकांना बाजारात आत जाण्यास हे आता मुख्य द्वार आहे जायला गेट आहे, इथून लोक बाजारात जात असतात आणि गेटच्या बाहेर दुकानं लावण्यास पूर्णतः 100% बंदी लावलेली आहे। अगदी बरोबर। दिवाळीचा बाजार असल्या कारणानं आपण या बाकीच्या दुकानदारांना सवलत दिली होती। त्या जो शेतकरी आहे ज्याने त्याची बाजू मांडली त्यांना वारंवार सांगितले की तुम्ही दुकान लावण्यापेक्षा आमचं काही दुमत नाही आहे, बाजारच्या लोकांची त्यांना म्हणजे अडचण नको यावं या हिशोबाने सांगितलं की तुम्ही दुकान लावण्याची काय अडचण नाही, फक्त रोडच्या खाली लावा। तर त्यांनी रस्ता सोडून 10 फूट हे पहा इथं भाजीपाला पडलेला आहे या ठिकाणी, इथं दुकान लावलं त्यांनी, पार्किंग होते त्या साईडला, दुकानं असतात रोडच्या बाजूला, त्यांनी दुकान लावलं इथं। तर त्यांना वारंवार 4 वेळा सांगू नये मेन गेट आपल्याला चारही बाजूने येणारं पब्लिक हे सगळं ह्या गेटने येतात बाजाराला। मेन गेट हे गेटवर त्यांना सांगितलं की गेटवर तुम्ही काय बसू नका, तर ट्रॅफिक होते, गाड्या लावायला जागा नाही, लोकांना यायला जायला रस्ता पण राहत नाही। त्या शेतकऱ्यांना 4 वेळा सांगू नये त्यांनी, असं नाही की त्यांनी आजच्या शुक्रवारी केली, दर बाजारी त्यांना मी तेच सांगत असतो, दर बाजारी ते इथंच दुकान लावतात, एवढं तेवढं त्यांनी ह्याचीच गरज, पण आज त्यांनी रस्ता सोडून 10 फूट जवळ आतमध्ये जायला लावलं। तर त्यांना सांगूनही त्यांनी नाही ऐकलं, त्यांचं फक्त ते पिशवी उचलून मी साईडला ठेवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही दुकान इथं ठेवा आणि इथं काय असेल ते तुमचं व्यवस्थित विक्री करा, एवढंच झालेलं आहे। बाकी समस्या अगदी छोटी आहे, त्यांना आतमध्ये बसण्यासाठी जागाही आहे आणि असं असताना मात्र अनेक शेतकरी हे या ठिकाणी नेमणूक केलेले यांना प्रतिसाद हा देणं अतिशय महत्त्वाचं असतं शेतकऱ्यांनी, परंतु काहींकडून दिला जातो की न दिला जातो याबाबत आज एक समस्या निर्माण झाली। त्यामुळे आज यांची आपल्याला मुलाखत घ्यावी लागली आणि प्रतिक्रिया घेणं आवश्यक होतं। त्यांनी त्यांची बाजू मांडली, आता यांची जबाबदारी प्रशासनाची जी ग्रामपंचायत प्रशासनाने यांना दिलेली जबाबदारी आहे ते आज 2 ते 3 महिन्यापासून खूप चांगलं काम करत आहेत असे सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा